पुढे जाऊया आता. ओके, सो RSI मध्ये बघा हा ऑसिलेटिंग इंडिकेटर आहे. ऑसिलेटिंग म्हणजे काय की जसं घड्याळाचं पेंडुलम असतं माहितीये का, एक इथून इथपर्यंत जाईल या पद्धतीनं, त्याच्या बियॉन्ड जातंय का, नाही. सो ऑसिलेटिंग मध्ये हे काम करतात. ऑसिलेटिंग मध्ये दोन इंडिकेटर आहेत, एक आहे RSI आणि दुसरा आहे स्टॉकॅस्टिक. आता हा RSI जो आहे इथं रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स इथे दिसते बघा, ही व्हॅल्यू दिसते का आता किती 79 आहे. ओके, एक लाईन वरती मार्क केली जाते 80 ची, एक लाईन खाली मार्क केली जाते कशाची 20 ची, मध्ये जी आहे ती कितीची 50 ची. जर 80च्या वरती गेलं तर याला काय म्हणायचं ओव्हरबॉट. ठीक आहे, आणि जर 20च्या खाली आलं तर काय म्हणायचं ओव्हरसोल्ड. ओके, आता लोकांचं म्हणणं काय की इथं जर आला तर इथून मार्केट वरती जाईल असं लोक मानतात, म्हणतात नाही मानतात. हा, वरती गेला तर खाली येईल असं लोक मानतात. क्लिअर आहे का. आता इथं काही लोकांनी काय केलंय, हे 80 आणि 20 आहे ना, काही लोकांनी 70-30 केले, काही लोकांनी 60-40 केले. ओके, काही लोकांनी 65-35 पण केलेले. ओके, तुम्हाला असं वाटलं तुम्हाला काही याच्यामध्ये चेंजेस करू शकता. हे चेंजेस करण्यामध्ये आयुष्य म्हणजे आयुष्य म्हणणार नाही मी, पण एखाद दुसरं वर्ष घालवलेलं आहे. ओके, क्लिअर. हा, पैसे पण जातात ना. हा, पैसे पण जातात, एनर्जी पण जाते. ओके, डोकं खराब होतं ती गोष्ट वेगळी आहे. क्लिअर आहे. ओके, त्यानंतर पुढचा इंडिकेटर बॉलिंजर बँड. हा, आता इथे बघा बॉलिंजर बँडचं हे जे सेटिंग आहे ना, ठीक आहे, या सेटिंग मध्ये एक आहे अप्पर बँड, मिडल बँड आणि लोअर बँड. ओके, 3 बँड आहेत. आता इथं दिलंय की ती 20चा हा स्टँडर्ड डेव्हिएशन 2 टाकलाय. म्हणजे काय, ही 20 ची मुव्हिंग ऍव्हरेजेस लाईन दिसते का ही वाली. ओके, त्याला काय केलंय डेव्हिएशन टाकलंय. डेव्हिएशन म्हणजे काय की वरती 2 फॅक्टर ऍड केलाय, त्यामुळे इथं ही लाईन जी आहे ती वरची 2ची, खालची 2ची, अप्पर बँड लोअर बँड. ओके, आता असं म्हणतात की या अप्पर बँडला इथं टच झाला तर मार्केट एक्सपान्शन मोडला वरती जाऊ शकतं. मग इथं टच झालेलं आहे, वरती गेलेलं आहे. मग इथं टच झालं, इथून का नाही वरती गेलं, असे पण प्रश्न येतील आपल्याला, बरोबर आहे का. त्यानंतर सिमिलर याच्यामध्ये काय इथं झालंय तर या पद्धतीने. आता जेवढे इंडिकेटर आहेत ना हे प्राइसला फॉलो करतात. काय करतात, प्राइसला फॉलो करतात. ट्रेडिंग म्हणजे काय, मी जसं सांगितलं, काय शिकार करणं. काय करणं, वाघ जर पुढं चाललाय आणि त्याच्या माग पाऊल खून आपण ट्रॅक करायला लागलो तर वाघ आपल्याला सापडेल का. आपलं स्पीड जास्त पाहिजे ना, येस नो. त्यामुळं आपल्याला पहिल्यांदा इथं जर बघतोय तर सगळे इंडिकेटर जे आहेत ना त्यामुळे लॅगिंग इंडिकेटर म्हणलं जातात. काय म्हणलं, लॅगिंग इंडिकेटर आहेत. ओके, सो पुढे गेल्यानंतर ते मागून इम्पॅक्ट दाखवत राहतात. ओके, समजतंय का. याच्यामध्ये पण रिस्क रिवॉर्ड मॅनेज केला तर प्रॉफिटेबल येऊ शकतो, नाही असं नाही. मी चालत नाही याचा अर्थ माझ्या डोक्यातली डेफिनेशन सांगतो. ओके, जे सेटअप 40% पेक्षा कमी अॅक्युरेसी येत आहे ना, ठीक आहे, ते चालत नाहीत असं मी म्हणतो. आता कोणी येतं माझ्याबरोबर डिबेट करायला, नाही सर असं कसं काय, इथं चाललंय ना. ओके, असे चालणार आहेत. जसं आपण म्हणतो माकडाला पण 20% अॅक्युरेसी मिळते. ओके, तसं इंडिकेटर कधी ना कधी तर बरोबर सिग्नल देणार आहेत. येस और नो. ते 20% तर अशेन तशी देतात. 40%च्या खाली आलं ना तर आपलं डोकं खराब होतं. जसं सकाळी एक उदाहरण दिलं होतं, आठवतंय का पेनाचं. येस नो. ओके, तिसऱ्या कंडिशन पर्यंत म्हणजे 70%लाच आपली इथं काय झाली, अवस्था खराब झाली होती. विचार करा तिथं उलट असणार आहे. ओके, 70% वेळेला आपण लॉस बेअर करणार आहे, 30% वेळेला प्रॉफिट करणार आहे. पॉसिबल आहे का, नाही पॉसिबल. क्लिअर आहे. सो दॅट ज्याला आपण बघतोय ना, सो सुरुवात जराशी हायर अॅक्युरेसी साईडनं आपल्याला करणं गरजेचं आहे. ओके, आता इक्विटीमध्ये ज्यावेळेला आपण बघतोय, डुप्लिकेट कर ना, काय झालं, हा. ओके, ज्या वेळेला आपण कहा था मी इंडिकेटर ॲक्युरेसी नाही ॲक्युरेसी, तू पण नव्हतास माझ्याबरोबर, हे बघत होतास. हा, काय होतं, हा इक्विटीमध्ये 30-40% अॅक्युरेसी जरी असेल ना, तिथं फरक काय पडतो माहितीये का. मी 10 ट्रेड स्टॉक मध्ये आपण एंट्री करतोय. ओके, 10 स्टॉक मधले माझे 4 चालणार आहेत, 6 लॉस मध्ये जाणार आहेत, पण 4चा प्रॉफिट एका वेळेला प्रॉफिटेबल येतो. त्यामुळे ओव्हरऑल एम टू एम जो आहे ना तो आपल्याला सायकोलॉजिकल पॉझिटिव्ह दिसतो. ओके, त्यामुळे आपल्याला काही एवढा फरक पडत नाही. लक्षात आलं का. 10 ट्रेड मधले 3-4 चालले तरी सुद्धा काय ओव्हरऑल आपण ग्रीन मध्येच मोस्ट ऑफ द टाइम राहतो. त्यामुळे इक्विटीमध्ये 30-40% अॅक्युरेसी असेल तरी सुद्धा गुड इनफ आहे. समजलं, येस नो. ठीक आहे,
चलो, बॉलिंजर बँड झाला. वरचा कोणता बँड? अपर बँड, लोअर बँड. ओके, क्लिअर. चलो पुढे जाऊया. त्यानंतर कोणता आहे? स्टॉकेस्टिक. एक मिनिट, 81 नंबर पेजला आहे ना, बॉलिंजर बँडवरती असे खाट मारा. ही इमेज जी आहे ना, ही खाट मारा. ओव्हरबॉट कसं काय आलं तिथं? ओव्हरबॉट फक्त खाट मारा. सॉरी, ओव्हरबॉट जेवढं आहे ना तेवढं खाट मारा. तिथे येणं गरजेचं नाहीये. ठीक आहे. आणि खाली पण जे केलेलं आहे ते काय आहे ते पण कट करा. ओके, ठीक आहे. चलो पुढे स्टॉकेस्टिक ऑसिलेटर मध्ये जाऊया. ठीक आहे. हा, स्टॉकेस्टिक ऑसिलेटर. हा, इथं फक्त खोड आहे. ओव्हरबॉट जे लिहिले ना ते फक्त खोडायचं आहे. ओके, आणि इथं मिडल बँड आहे. खाली मिडल बँड जो आहे तो वरती करा. मध्ये पिवळी लाईन जो आहे तो मिडल बँड. ओके, खाली आहे तो लोअर बँड. ओके, ठीक आहे. क्वालिटी अश्युरन्स. ठीक आहे. चलो, सो स्टॉकेस्टिक मध्ये आता हे जे स्टॉकेस्टिक आहे ना, हा स्पीड इंडिकेटर म्हणून मानला जातोय. जसा RSI होता ना सिमिलर. ओके, 80 50 20 वरती गेला तर काय असेल? ओव्हरबॉट. खाली असेल तर ओव्हरसोल्ड. ओके, आता इथं हा जो आहे ना हा वाला, ठीक आहे, तर यामध्ये 20 3 3 100 3 3 असे बरेचसे लोक देतात वेगवेगळ्या ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये. ओके, सो दॅट याच्यानुसार काय केलं जातंय, हा वरती गेला क्रॉसवर तर बाय करा म्हणून सांगितलं जातं, खाली येतं तर सेल करा या पद्धतीनं. ओके, ठीक आहे. पण इथं रिस्क रिवॉर्ड इम्पॉर्टंट आहे. त्यानुसार जर आपण बघतोय, ठीक आहे, एवढं याच्यामध्ये जाणार नाही. ओके, जर रिस्क रिवॉर्ड 1:3 जर ठेवला ना तर आपण असं कन्सिडर करा मोस्ट ऑफ दी 90-95% केसेस मध्ये प्रॉफिटेबल राहू. ऍग्री डिसऍग्री? कॉइन टॉस केला तरी 1:3 ला काय होतंय? प्रॉफिट होतोय. क्लिअर? सेम पद्धतीने. ठीक आहे. चलो, स्टॉकेस्टिक झाला. पुढे हे मेजर इंडिकेटर्स आपण बघतोय. त्यानंतर सुपर ट्रेंड. सुपर ट्रेंड घ्या. सुपर ट्रेंड. हा बघा सुपर ट्रेंड आहे, दिसतोय का? स्टडी मध्ये जायचं, सुपर ट्रेंड लावायचा. याच्या खाली ग्रीन लाईन म्हणजे हा अप ट्रेंड आहे. याच्या वरती रेड लाईन म्हणजे काय झाला? डाऊन ट्रेंड आहे. जसं की आता इथं बघा हा अप ट्रेंड आला, इथून इथपर्यंत गेला, पण हा सिग्नल इथं प्राइस असताना आपल्याला मिळाला, इथून इथपर्यंत प्रॉफिट झाला. एवढा प्रॉफिटेबल पार्टच आहे. मग आता इथं बाय करायचं म्हटलं तर माणसाने इथं बाय केलं असतं. ओके, त्यानंतर इथं लॉस झाला असतं. इथं त्यानं शॉर्ट केलं या इथं, त्यानंतर काय झालं? हा लॉस झाला. एकदा बार रिप्ले करून दाखवा. हे बऱ्याचशा लोकांना वाटते की हा या पद्धतीने. मला पहिल्यांदा ज्याने शिकवलं होता ना त्यानं सुपर ट्रेंड सांगितला. काही बघू नको, ट्रेंड नुसता बघायचा, हे वर असलं बाय करायचं, हे नुसता खाली. आम्ही सगळा धुळा केला. आता काय केलंय? शॉर्ट आहे. आता पहिला सिग्नल बघा. ठीक आहे, बाय केलं इथं. समजा उदाहरण घे, इथं बाय केलं. स्टॉप लॉस काय असणार आहे? इथं असणार आहे. ओके, प्रॉफिट होतोय की लॉस होतोय चेक करा. फक्त सिम्युलेशन बघा. प्रॉफिट आहे का लॉस आहे? लॉस आहे. ठीक आहे. हा, प्ले कर फक्त, बाकी काही नाही. कॅन्डलला नेक्स्ट एंट्री कुठे येते ते बघा. त्याच्यानुसार सगळे लॅगिंग मधले आहेत. आणि जे ट्रेनर आहेत ना ते काय करतात माहितीये का? याचा स्क्रीनशॉट काढतात. हे बघा इथं शॉर्ट झालंय, इंडिकेटर इथंपर्यंत. नवीन लोकांना असं वाटतंय की हा झालं, सगळं नाही दाखवत. ते याचा स्क्रीनशॉट काढणार. हे बघा इथून इथंपर्यंत रॅली घेतली, झाला इथे स्टॉप लॉस. आता बघा इथे एंट्री केली, शॉर्ट केला आपण. ओके, आणि वरती चाललाय, गेला. इथं पण आपण चेंज करू शकतोय. हा बघा 7-3 आहे फॅक्टर. ओके,
तो मल्टिपल करू शकतो, 1 ते 10 काही पण करा, 100 करा, काही प्रॉब्लेम नाही. ओके, समजलं का? सुपर ट्रेंड. आता बऱ्याचशा लोकांना एक पॉइंट येतो की सर मला ट्रेंड वगैरे कळत नाही किंवा इक्विटी वगैरे बघायचं आहे, तर काय करू शकतो, या पद्धतीनं सुपर ट्रेंड लावायचा डेली टाइम फ्रेमला आहे. याच्या वरती असेल तर होल्ड करायचा, नसेल खाली असेल तर कट डाऊन करून टाकायचा. क्लिअर आहे का? आता मोठी टाइम फ्रेम मध्ये थोडीशी अॅक्युरेसी वाढते, 40% च्या आसपास वगैरे येऊ शकते. ओके, क्लिअर आहे? पण तिथं रिस्क रिवॉर्ड बेटर असल्यामुळे काय होणार, आपल्याला चांगला रिझल्ट येणार. ओके, चलो पुढे. व्हीवॅप. आता व्हॉल्यूम वेटेड ऍव्हरेज प्राइस निफ्टीला येणार नाही, त्याच्यासाठी टीसीएस घ्या. व्हॉल्यूम निफ्टीमध्ये नसतो, त्यामुळे निफ्टीमध्ये येत नाहीये. ठीक आहे, हा आता दिसतोय का? याच्या वरती असेल तर काय असणार आहे? वरती असेल तर बुलिश, खाली असेल तर बेरिश, असं लोक मानतात. काय करतात? मानतात. क्लिअर आहे का? ओके, ठीक आहे, डन. सो हे इंडिकेटर सेगमेंट मध्ये आपण काय केले, हे एवढे सगळे इंडिकेटर बघितले. ओके, आता थोडस हा हाईड कर आणि रिट्रेसमेंट टूल बघूया आता जरासं. फिबोनाची रिट्रेसमेंट घे, तिथे नसते बाळा. ठीक आहे, हा ओके. हा वरती 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 सापडलं. जोरदार टाळ्या एकदा सापडल्याबद्दल. प्रितेश, काय कमी पडते? हा, काय कमी पडते? विटॅमिन बी. विटॅमिन बी. काय कमी पडते? म्हणजे बॅक टेस्टिंग कमी झाले. ओके, हा घेतला आता ते, हा घ्या लवकर. सो आता हा फिबोनाची रिट्रेसमेंट कशासाठी वापरला जातोय? समजा की इथून घेतोय हा टॉप, तो मी काय करतो, हा बॉटम कॅच कर. ठीक आहे, सो यांचं म्हणणं काय आहे, आता फिबोनाची एक नंबर्स असतात. ओके, ते नंबर म्हणजे त्या लोकांचं मानणं काय आहे की निसर्गात जे काही होतं ना ते फिबोनाची नंबर नुसार होतं. जसं बेलाला पाणी किती? 3. सूर्यफुलाला पण तेवढेच नंबर असतात. ओके, त्यानंतर पानं 3च्या ह्याच्यात, 5च्या ह्याच्यामध्ये, 7च्या ह्याच्यामध्ये जातात. तसेच नंबर त्यांनी थेरी ती काय केली, याच्यामध्ये ऍड केली. ओके, क्लिअर आहे का? ओके, आता जसं लोकांनी अलीकडे आपल्या इकडे राहू केतू बघणार एक जमा, हा त्यांनी ते पण याच्यामध्ये काढले. ओके, आणि ह्याचा पण एक इंडिकेटर काढू शकतोय. ओके, उद्या असं वाटलं तुम्हाला की सूर्य एवढ्या डिग्रीमध्ये असा असेल तर असं होतंय, तसा तुम्ही पण एखादा इंडिकेटर काढू शकताय. पार्टनरला सांगा. ओके, इंडिकेटर हजारो आहेत. ओके, क्लिअर आहे का? नाहीतर लोकांना वाटतं इंडिकेटर एवढे सगळे आहेत म्हणजे काय, एवढं खूप जास्त काही अवघड असं काम नाही. 15-20 हजार रुपये दिले तर काय होतंय, तुमचा इंडिकेटर येतोय. किती? 15-20 हजार रुपये मध्ये तुमचा इंडिकेटर येतोय. सर्टिफाईड प्रोला आला तर तुम्ही स्वतःचा इंडिकेटर फ्री ऑफ कॉस्ट मध्ये काढू शकताय. आवडेल का? ठीक आहे, चलो. सो आता इथून बघा, हा घेतला तर यांचं म्हणणं काय, रिट्रेसमेंट आली मार्केटला. म्हणजे रिट्रेसमेंट म्हणजे काय, तर मार्केट आता इथून चालू झालंय, म्हणजे इथून पडायला चालू झालं असं, बरोबर आहे का? एक तर ते इथून खाली जाईल, नाहीतर इथून खाली जाईल, नाहीतर इथून खाली जाईल, आणि याच्या वरती गेलं तर ते म्हणतात की ट्रेंड चेंज झाला, असं त्यांचं म्हणणं आहे. क्लिअर आहे का? ओके, सो हा एक पॉइंट आपला क्लिअर झालाय. ठीक आहे, चलो. सो आता काय करायचं आपल्याला बघा, जेवढे पॉइंट झाले, ठीक आहे, हे नोट्स मध्ये घ्या. पेज नंबर कितीला आहे? 76 पासून तुमच्याकडे बरोबर 5 मिनिटाचा वेळ आहे. 2.5 मिनिटं प्रत्येक पार्टनरला. लगेच काय करायचे, सगळे कॉन्सेप्ट समजून सांगायचे. ओके, जेवढं झालेलं आहे ऑनलाईन मध्ये पुन्हा एकदा रिवाइज करतील फिरोज सर आणि करण सर. ओके, तुम्ही त्यांना सांगा. ठीक आहे, ऑनलाईन बॅच कोणते कोणते इंडिकेटर पाहिले मला एकदा कुठे लक्ष आहे? सांगा. राजू, मुव्हिंग एव्हरेज. म्युझिक. येस. त्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत, एक सिंपल मुव्हिंग एव्हरेज आणि एक एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज. ओके. त्याच्यामध्ये सिंपल मुव्हिंग एव्हरेज हा 10 कॅन्डलचा सेम दाखवतो आणि एक्सपोनेन्शियल करणला विचार. लेटेस्ट कॅन्डलचा इफेक्ट दाखवतो.
सिम्पल मुव्हिंग ॲव्हरेज, एक्सपोनेन्शियल मुव्हिंग Meditation ॲव्हरेज. ओके, त्याच्यानंतर न MACD. मॅगडी. हा, त्यानंतर ना RSI. आता प्रत्येक RSI. इंडिकेटरचं हे वेगवेगळं काम आहे. ओके, म्हणजे प्रत्येक इंडिकेटर ज्याने पण कोणी इंडिकेटर बनवलेलं आहे त्याने त्याचं कंडिशन वेगळे होते आणि त्याने जे दिलेले त्याचं जे ॲनालिसिस करण्याची पद्धत ही वेगळी होती. ओके, प्रत्येक इंडिकेटर हे तुम्हाला वेगवेगळे इंडिकेशन करणार आहे. जसं की आता एक सिम्पल मुव्हिंग ॲव्हरेज आणि एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेज आपण कशासाठी वापरू शकतो, तर ट्रेंड आयडेंटिफाय करण्यासाठी वापरू शकतो. म्हणजे कोणता ट्रेंड चालू आहे, बुलिश ट्रेंड चालू आहे का बेरिश ट्रेंड चालू आहे हे ओळखण्यासाठी आपण त्याची मदत घेऊ शकतो. ओके, करंट म्हणजे स्टॉक सांगतो गोल्डन क्रॉसओव्हर साठी स्टॉक. कोणता घ्या, रिलायन्स सोडून. ओके, सो बघा, जसं की ट्रेंड ओळखण्यासाठी आपण EMA, लावून ठेव. सिम्पल मुव्हिंग ॲव्हरेज आणि एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेजची मदत घेऊ शकतो. ओके, त्याच्यानंतर MACD. आता MACD मध्ये काय आहे की डायरेक्ट बाय आणि सेलचा सिग्नल आहे. म्हणजे काय, तर एक मिनटं मी तुम्हाला स्क्रीनवरती घेऊन जातो म्हणजे मला जरा बऱ्यापैकी क्लिअर करता येईल तुम्हाला. ठीक आहे, मेडिटेशन म्युझिक. मेडिटेशन म्युझिक. चलो माझी स्क्रीन दिसते का, एकदा कन्फर्म करा चॅटबॉक्समध्ये. येस सर. येस दिसते. ठीक आहे, चलो. सो आता मी इथं काय केलेलं आहे, बॉलिंजर बँड लावलेला आहे. ओके, आता इथं बॉलिंजर बँड आहे. बॉलिंजर बँडमध्ये काय काय सांगितलं आपल्याला, तर इथं 3 बँड आहेत. कोणते कोणते बँड आहेत, जो वरचा बँड आहे त्याला अप्पर बँड म्हटलंय, मिडल बँड आणि खाली जो आहे तो लोअर बँड आहे. आता ट्रेडिंग कसं केलं जातं, म्हणजे हा इंडिकेटर कसा वापरला जातो ट्रेडिंगसाठी, ट्रेडर कसे वापरतात बाकीचे. सो जर वरच्या बँडला मार्केट गेलं अप्पर बँडला, तर तिथून काय केलं जातं, सेलचा ट्रेड घेतला जातो, लोअर बँडपर्यंत टार्गेट ठेवलं जातं आणि लोअर बँडला बायचा ट्रेड घेतला जातो आणि अप्पर बँडपर्यंत त्याचं टार्गेट ठेवलं जातं. लोक असं वापरतात. आपण हा इंडिकेटर वापरत नाही कारण याची ॲक्युरेसी ऍक्टिव्हिटी म्युझिक बॅकग्राऊंड असं सर्च करून प्ले मिळत नाही. ओके, घेऊन ठेव, Clear आहे? लॅपटॉप आणून ठेव, तयारी ठेव. ठीक आहे, येस सर. मध्ये आधी जो सीन्स आहे बॉलिंजर बँड झाला. बॉलिंजर बँड नंतर आता मी बॉलिंजर बँडला डिलीट करतो. त्याच्यानंतर ना आपण येऊया RSI कडे. आता RSI काय आहे, रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स. ओके, याला मी क्लिक केलं. आता खाली जो लागलेला आहे तो कोणता आहे, RSI चा इंडिकेटर. आता याच्यामध्ये काय काय सांगते, तर याच्यामध्ये बघा की वरती आहे 80, खाली 20 आहे आणि मिडल लाईन जी आहे ती 50 आहे. ठीक आहे, नॉर्मली बघा बरेच ट्रेडर कशासाठी वापरतात याला, तर ओव्हरबॉट आणि ओव्हरसोल्ड झोन ओळखण्यासाठी. म्हणजे काय, तर इथं काय करतात, याची सेटिंग आहे RSI ची. सेटिंगवरती मी क्लिक केलं, सेटिंगवरती गेलो, वरती 80 आहे त्याला काय केलं मी इथं 70 केलं आणि खाली काय केलेलं आहे 30 केलेलं आहे. ओके, आणि अप्लाय केलं मी. ठीक आहे, आता 70 आणि 30 मध्ये काय आहे याची थेरी, तर बघा जर RSI 70च्या वरती जातोय तर तो ओव्हरबॉट झोन मानला जातो आणि तिथून काय होऊ शकतं, सेलिंग येऊ शकते, येईलच असं नाही असं मानलं जातं. ठीक आहे, आणि ज्यावेळेस RSI हा 30च्या खाली येतो, म्हणजे जसं की इथं हा RSI 30च्या खाली आलेला आहे. ओके, तो तिथून काय होऊ शकतं, ओव्हरसोल्ड झालेला आहे, तिथून काय होऊ शकतं, बाईंग येऊ शकते असं मानलं जातं. क्लिअर आहे? येस सर. ठीक आहे, ओव्हरसोल्ड आणि ओव्हरबॉट झोनसाठी तुम्ही RSI इंडिकेटर वापरू शकता. त्याच्यानंतर ना आहे MACD. ओके, MACD मध्ये काय काय सांगितलं, तर MACD मध्ये तुम्हाला डायरेक्ट बाय आणि सेलचा सिग्नल आहे. डायरेक्ट बाय आणि सेलचा सिग्नल कसा, तर बघा जर ब्ल्यू लाईन ऑरेंज लाईनला वरतून खाली क्रॉस करते तर सेलचा सिग्नल. कोणता सिग्नल, चॅटबॉक्स मध्ये सांगा. सेल. ब्ल्यू लाईन ऑरेंज लाईनला जर वरतून खाली क्रॉस करते तर सेलचा सिग्नल, आणि ब्ल्यू लाईन ऑरेंज लाईनला खालून वरती क्रॉस करते तर कोणता सिग्नल आहे, बाय. बायचा सिग्नल आहे. ओके, आणि हा जो इंडिकेटर आहे तो तुम्ही निफ्टीमध्ये म्हणजे इंडेक्समध्ये, स्टॉक्समध्ये, फ्युचर्समध्ये, ऑप्शन्समध्ये बघू शकता, वापरू शकता. पण लावून ना याची ॲक्युरेसी म्हणजे समजा याचं बॅक टेस्टिंग जर करायचं म्हणजे रिप्लेवरती क्लिक करायचं, इथं डबल क्लिक करायचं. ठीक आहे, आता कोणता झोन, आता कोणता सिग्नल दिला आहे, कोणताच नाही, आता सेलमध्ये. ओके, आता समजा याची बायचा सिग्नल द्यायची वाट बघू आपण. ओके,